चांगलंय. सूनबाईंनी लिहिलंय आंबिले गॅरेज. वा, तेज प्रताप. आणि तुम्ही लिहिलंय तांबिले गॅरेज. नाही, आंबिलेच आहे. हा, आंबिलेच आहे. मला नीट दिसलं नाही तिथे, म्हणजे बघितलं नाही मी गॅरेजमध्ये होतो ना, आतमध्ये होतो. ह्या बाहेर होत्या गॅरेजच्या. यांचं पूर्ण वेळ लक्ष तिथं बाहेर होतं, म्हणजे बोर्ड बघितलं त्यांनी. आंबिलेच आहे ती, आंबिलेच आहे माही. हा, आंबिलेच आहे. हो हो हो, आंबिलेच नाव होतं ते. त्यांनी नीट पाहिलं नसेल ते. ठेवतो आम्ही विश्वास आमच्या पोरावर. आंधळा विश्वास आहे आमचं त्यांच्यावर. तुमच्यावर जाऊ दे. या विषयावर तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाही आमची. आम्हाला फक्त तेज प्रतापांशी बोलायचं. हिंडा, कमी कपड्यात बिना कपड्यात गावभर हिंडा आमचं नाक कापत. ही आपल्या आईसाहेबांची गावात काही भरत आहे, त्यांचं काय नाव आहे, त्यांना किती आदर मिळतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची आणि आमची बदनामी करणाऱ्या यांना आम्ही फक्त तुमच्यासाठी सहन करतोय. तेज प्रताप, यापुढं असं काही झालं तर काय वहिनी साहेब, किती वेळ? आज काय बाथरूम मध्येच मुक्काम का? 2-3 वेळा नॉक करून गेले मी. नाही काय आहे, त्या जंगलात ना मला खूप फ्रेश वाटत होतं. मग म्हटलं जर अजून फ्रेश व्हावं. दीदी जेवण आणलंच जेवण? ये ठेव. काय करेक्ट टाइमला जेवण आलंय. मी आत्ता जाऊन जेवायलाच बसणार होते माहिती. हळूहळू खाऊन घे. सॉरी वैदेही. नाही म्हणजे मी आणि थंडरने तुम्हा दोघांनाही काहीच न कळवता हे सगळं घडवून आणलं. पण खरं सांगू का, आम्हालाही नाही वाटलं की हे इतकं लांबवर जाईल, एवढं सगळं काही घडेल म्हणून. सो सॉरी. ठीक आहे, इट्स ओके. तुमचं इंटेन्शन चांगलं होतं ना, मग ठीक. हो म्हणजे आम्हाला दोघांना असं वाटलं की तुम्हाला दोघांना जर एकांत मिळालं तर तुमच्यातल्या गोष्टी सॉर्ट आउट होतील, गैरसमज नाहीसे होतील. मग आता तुमच्यात झालं ना पॅचअप, मिटले ना सगळे गैरसमज. काय सांगू तुला आता, म्हणजे तुमचं पॅचअप झालंच नाही. तेजात तुझ्याशी बोललाच नाही. बोललाच नाही असं नाही म्हणता येणार. बोलला तो, म्हणजे एक इंटरेस्टिंग ट्रिप झाली असं म्हणता येईल.
काही गमतीशीर गोष्टी झाल्या, पण आज जसा बोलला तसा नेहमी बोलेल ह्याची काही गॅरंटी नाही, आणि गैरसमज तर नाहीच दूर झाले. वैदेही, सॉरी. तू का सॉरी म्हणतेस? उलट मी तुला थँक्यू म्हणायला हवं ग. करेक्ट टाइमला जेवण घेऊन आलीस तू, माहितीये माझं ना भुकेने डोकं दुखायला लागलं होतं आता. थँक्यू काय, मी नाही मागवलं जेवण. तू नाही मागवलंस म्हणजे मग कोणी मागवलं? अरे मूर्ती, हा तुला ते जेवणाचं ताट तुझ्या वहिनी साहेबांच्या खोलीत नेऊन ठेवायला सांगितलं होतं, ठेवलं काय? कधीच ठेवलं असतंय बघा. जेवायला सुरुवात केली का त्यांनी? आतापर्यंत जेवण करून ताट रिकामा झाला असते बघा. पण ते दादा तिकडं प्रियाताई पण असते बघा. ठीक आहे, चल वाढ चल वाढ, लय भूक लागली. त्या जंगलातल्या अर्ध्या रातळानं काय पोट भरलं नाही माझं. अयो, म्हणजे तुम्ही जंगलात रताडे खायला गेले असते की काय? ए, मूर्ती, श्श. मी काय बोललो नाही आणि तू काय ऐकलं नाही, कळलं? वाढ. वैदेही, थँक्यू सो मच. आज तू सगळं सांभाळून घेतलंस. माई एवढी टेन्शन मध्ये होती की मला वाटलं की आता माझं आणि थंडरचं काहीच खरं नाही. पण तू काय कमाल स्टोरी सांगितलीस ग. नाहीतर आमची वाटच लागली असती. नाही म्हणजे मला वाटलं की तू आता सगळं खरं खरं सांगणार. नाही म्हणजे तुला खोटं बोलायची सवय नाहीये ना. तुला त्रास झाला असेल ना खोटं बोलायचा. जी माणसं अख्खं आयुष्य साऱ्या जगासमोर खोटं बोलत आली, त्यांच्यासमोर खोटं बोलण्याचा काय त्रास करून घ्यायचा. हॅलो, तू कुठे हरवलीस? काय नाही, जंगलात. ए पण प्लीज सांग ना, काय काय घडलं? सांगू? सांगते. आधी हात तरी धुकी नाही. चालू कर. हात धुते, ताट ठेवून येते, मग आरामात गप्पा मारू. मूर्ती, हा भात वाढ अजून, लय भूक लागली आहे. उरलं सुरलं काय ते सगळंच वाढ. सगळ्यांची जेवण झाली, मी एकटाच उरले. अयो, तुम्ही एकटे नसती, तुम्ही दुसरे असत. आई साहेब पण जेवणाचं राहिलं असतं बघा. काय माई अजून जेवल्या नाहीत? ते दादा सकाळपासून तुमची काळजी लागून असते बघा त्यांना. त्यांच्या पोटात एक दाणा नसतो अन्नाचा. हं? माई, ती पोरगी सरळ सरळ तुझ्या तोंडावर खोटं बोलत होती, होय ग? आणि तुला पण पटलंय का तिचं? हसू नको माई, सपशेल कळत होतं ती खोटं बोलतीये ते. मला तर ना नवल ह्या गोष्टीचं वाटतं का तुझ्या दोघांना पण वेगळं वेगळं बसवलं होतंस, तरी पण त्यांचं उत्तर सेम कसं काय आलं बरं? आमचं अख्खं आयुष्य राजकारणात गेलं शाली. उत्तर एक येणारच होतं,
आमची लाडकी कन्या प्रिया तीच फितूर झाली होती त्यांना. बया असा डाव झाला होय. मी तिथं असून पण माझं लक्षात नाही आलं. पण माई, अगं तू का गप्प बसलीस? काय बोलली का नाहीस? पण तू तिच्या वागण्याकडे काना डोळा करू नकोस माई. ती फक्त वरून दाखवताना रिकामी म्यान दाखवती, आतून चांगली धार धार तलवार आहे. हा अगं लय पोचलेली आहे ती पोरगी. ते दिसलंच. आमच्या देखत आमच्या पोराला गायब केलं त्या जगतापाच्या पोरीनं. तिची ताकद दाखवून दिली तिने आम्हाला. ह्या आईला तिच्या लेकरापासून तोडायला बघते काय ती. पण आमचं आणि तेज प्रतापांचं नातं किती घट्ट आहे हे लवकरच कळलं तिला. माई आत येऊ काय? माई तुम्ही अजून जेवले नाहीत काय? शाले बाहेर जाऊन येतो. बाहेर कार्यकर्ते आलेले आहेत, येतो. माई आता एवढ्या राज्याला कसलं काम? तुम्हाला शोधण्यात दिवस घालवला आम्ही आमचा. रमावतीच्या आई आहोत आम्ही. आणि या आईला इतर खूप कामं आहेत, ती खोळंबली असते. ती आम्हालाच करायला हवीत, दिवस असो वा रात्र. येतो. माई आता माई ऐका की माई. माई बिचारी माई, ज्या पोरासाठी उपास तापास करते त्यालाच तिची काय किंमत नाही. उपाशीच गेली रे. तेजा तुझ्यामुळे झालंय सगळं. माई जेवले नाहीत. माई माई थांबा. काय करताय तुम्ही? माई तुम्ही न जेवता जाताय. आम्हाला खूप काम आहेत, आम्हाला जाऊ द्या तेज प्रताप. माई नाही, तुम्ही पहिला बाहेर या. बाहेर या तुम्ही, माझी शपथ आहे तुम्हाला. तेज प्रताप या बाहेर या. बाहेर या तुम्ही, बाहेर या. माई माई इथंच थांबा, हालायचं नाही. मी लगेच आलो, एका मिनिटात आलो मी. तेज प्रताप, तेज प्रताप. थांबा, मी आलोच, लगेच आलो. माई बसा. काय करताय तुम्ही तेज प्रताप? बसा तुम्ही बाई, बसा बसा. बाई माई तुम्ही माझ्यावरचा राग अन्नावर का काढताय? आम्ही कशाला कोणावर राग काढायला हवा? अनेक गोष्ट आम्हाला कळून चुकली तेज प्रताप. तुम्हाला आमच्या भावनांची काडीची किंमत उरलेली नाही.
नाही माई, असं काही नाहीये. तुम्ही असं का बोलताय माई? नाही मान्य, माझ्याकडनं चूक झालीये, पण त्याची एवढी मोठी शिक्षा नका ना देऊ तुम्ही माई. माई त्यासाठी मी माफी मागतो तुमची. खरंच मनापासून माफी मागतो. माफ करा की मला. पण माई, तुम्ही हे असं जेवल्याशिवाय कुठे जायचं नाही हा? माझी शपथ आहे तुम्हाला. हा, जेवा तुम्ही. पहिलं जेवण घ्या चला. या. या. आता स्वतःला एवढं लागलंय तरी आमच्या बुकेची काळजी पडली तुम्हाला. कुठं लागले? काहीच नाही झाले. हे तुमच्या पुढं काहीच नाही माई. माई तुमच्यासाठी मी जीव पण द्यायला तयार आहे. तेज प्रसाद, काय बोलताय तुम्ही? बरं तशी भाषा करायची नाही. तुमचा जीव घ्यायला यम जरी आला ना तर या माझा पण जीव घेईन. तुमच्या याच प्रेमासाठी हसलेली वस्तू आम्ही. तुमच्या डोळ्यामध्ये आमच्याबद्दलचा आदर, आमच्याबद्दलचं प्रेम बघितलं ना, तुमच्यावरचा राग कुठल्या कुठे पळून जातो बघा. या काय तुम्ही द्या. हा? मग काय करताय तुम्ही? या या. माझ्या पोराला मोठी ठेवायचा कितीही प्रयत्न कर, पण तुझ्या हाती अपयशच येणार आहे वैदई. फक्त अपयश. आम्हाला द्या, आम्ही भरवतो. आम्हालाच भरवताय. लागलाय फोन. आता माझं तुझं करू नका, आधी तिला विचार कुठली चांगली वाटते बघ, ती काय सांगते. वैदू, अगं तुला ना साडी दाखवायची होती म्हणून फोन केला. ही बघ कशी आहे ग? म्हणजे अजून एक आहे माझ्याकडे, पण ही जरा मला जास्तच आवडली. बघ ना, पण तायडी माझं काहीच ऐकत नाहीये. गप्पू, मी तिला काय म्हणलं, कपाटात एवढ्या सगळ्या साड्या, त्यातली एखादी काठापदराची नेस ना, जरा भारी दिसेल आपली आई. नको ती काठापदराची, अगं त्याचे रंग ना लई बटबटीत आहेत. बटबटीत काय नाहीये, प्लीज. रंगीत साडी नेसली तर आपली आई सगळं तुटून दिसेल की नाही. ऐकतच नाही ती माझं. तिला म्हणते ही साडी नेस, पण नाहीच. उगाच माझं आपलं काम वाढवून ठेवलंय ब्लाऊजचं. अगं मग त्याचं नाही का ब्लाऊज करावं लागणार? अगं आई, त्याला एक टिप मारली की काम होऊन जाईल. ह्या साडीचा अख्खा ब्लाऊज काढा, परत ते उसवा, परत टिप मारा, परत त्या साडीचं ब्लाऊज करायचंच आहे की नाही. पण ते थोडंसंच काम आहे ना, असं पटकन होऊन जाईल. ह्याला ब्लाऊज कर ग. ह्याला जास्त काम आहे. मी सांगते ना तुला. एक मिनिट शांत व्हा जरा दोघी पण. नक्की काय गडबड सुरू आहे? अगं वैदू, त्या दिवशी नाही का अगं माई साहेब आल्या होत्या समारंभाचं आमंत्रण द्यायला. त्यासाठी म्हटलं जरा साड्या बघाव्यात, तर त्यातल्या त्यात मला ही आवडली. तुला कशी वाटते सांग बघ. आई ऐक ना, मी त्या दिवशी तुला काहीतरी म्हटलं होतं, आठवतंय? ताई, तू बोलली नाहीस का आईशी?
अगं ते मी बोलले आईसोबत, पण आता नाही वैदू, इकडे दे. अजिबात नाही. मी असं अजिबात काही करणार नाही. माई साहेब एवढा स्वतः आपल्या घरी येऊन आमंत्रण देऊन गेल्या आणि त्यांना काय आपण नाही म्हणून सांगायचं? अपमान केल्यासारखं नाही का वाटणार? आणि ना माई साहेब आहेत त्या, माई साहेब. आणि आता माझ्या विनबाई सुद्धा आहे. कळलं? कळतंय का तुला? आई, एकदा माझं म्हणणं ऐकून घेशील? मला मान्य आहे, तुझी बाजू मला कळतीये, पण मी बोलतीये ना, मी काहीतरी विचार करून बोलत असेल की नाही. आत्ता माझं ऐक, काहीतरी कारण देणे नको येऊस ना प्लीज. वैदू, तुझं कसं आहे माहितीये का? हा, एखाद्याबद्दल मत बनवलंस ना की त्याच चाणीत सगळ्यांकडे बघायचं, मग काही बदलायचं नाही. जाऊ दे, मी बघते त्याचं काय करायचंय ते. तू मला सांग तेवढं ही साडी कशी आहे. ठरलंय ना तुझं? हां, तुझं सगळं ठरलंय ना? मग मला काहीही विचारू नकोस आता. माझं काही ऐकायचंच नाहीये ना तुला. नाही सांगायचं ना तुला? नाही सांगायचं ना? नको सांगू, राहू देत. पण मी तिकडं जाणार म्हणजे जाणार आहे. आणि काय ग, मी जरा कुठं जायचं म्हटलं की तुमचं हे असंच असतं नेहमी. आईचा कमीपणा वाटतो का? जीवावर येतं तुमच्या? हा, जाऊ दे, मला काही बोलायचंच नाही त्याशी. धर. गप्पू, ती नाही ऐकणार. येऊ दे ना तिला यायचे तर. का घाबरती तू एवढं? थंडर, परत जर फाजीलपणा केलास ना तर उघडा करून उलटा टांगेन मुंग्याच्या वारोळावर आणि खालनं मिरचीची दुरी देईन. कळलं काय? चुकलं, परत असं करणार नाही. चूक झाली माझी. म्हणजे तुम्ही उलट टांगा, मिरचीची धुरी द्या, पण हे काही चूक केलंय असं वाटत नाही मला. म्हणजे हानी ना थंडर, हानेन. गाडी चावी आणि मोबाईल कुठे आहे माझा? माझ्याकडे द्या. मग दे तर परत. चार्ज केला. हा, आणि हे असले उद्योग करण्यापेक्षा ना त्या गुरुला जाऊन शोध. काय पत्ता लागला का त्याचा? काय कळलं का? नाही अजून. म्हणजे त्या गॅरेजजवळ माणूस ठेवलाय, त्याच्याकडे जाऊन येतो आणि सगळं कळवतो तुला. हा, हे तुझं डोकं चुकीच्या ठिकाणी वापरण्यापेक्षा ना त्या गुरुला जाऊन शोध. जंगलात पाठ होते, मोबाईल घेऊन जाते माझा. त्याच्यात काय आता? ते नाही म्हटलं, काल एवढं दिवसभर रात्रभर जंगलात होता, ते फक्त गप्पाच मारत होता. भांडण मिटलं का नाही तुमचं? परत आहे का तुझं? सहज विचारलं. तुला वाटतंय तसं काही झालेलं नाही आणि होणार पण नाही. आणि हा आपला शब्द. त्याच्यानं पहिल्यांदा शब्द दिला नाही म्हणजे भांडण मिटणार. कुठं राहिला हा बाबा? त्याची काही गाडी बिडी पंक्चर झाली का काय? काय रे, कुठं अडकला होतास? काय हिमालयात गेलतास का काय? राहू दे, पाया बिया नको पडू. कामाची वस्तू दे चल. मॅडम, यातली अर्धीच घाला, लय हाड आहे. समोरच्याचं काम होणार एकदम खाचक.
आणि गरज पडली तर अर्धी घाला अजून. अजून एक दे, मला 2 पाहिजे. 2? अहो मॅडम, ओव्हरलोड होईल. दे म्हणलं की द्यायचं. तर सांगू इन्स्पेक्टर साहेबांना. नाही नाही, साहेबांना नका सांगू. देते. निक्की, आता तुझी पूजा घालू. आणि ऐक ऐक, पुढचे 8-15 दिवस गावात दिसायचं नाही. निघ चल. वैदेही, आता बघच तुला कसं दिनादिन ढा करायला लावते ते. नमस्कार नमस्कार. कसा काही झाला प्रवास? एकदम मजेत. हा, व्यवस्थित झाला ना? हा. काय माई, एकदम अचानक एवढी सुंदर पार्टी दिलीत, काय विशेष? आता तुम्ही आला हेच विशेष. आणि तुम्हाला म्हणून सांगते गोखले साहेब, कसं आहे का, आमची इच्छा आणि देवाचे आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आजची पार्टी विशेषच होणार आहे. म्हणजे काय, एक एक विशेष पाहायला मिळणार आहे तुम्हाला, मी सांगते. हा, जालिंदर बघा, पाहुण्यांना जावई बापू बघा काय हवं नको बघा. हा, या बसा. नमस्कार. काका ना आले का? नाही, त्यांना कामानिमित्त बाहेर जावं लागलं. येणार होते पण नाही जमलं. हा, पण काय म्हणा, काका नाही तर मजा नाही. हा, खरी मजा तर तिकडे. हा, मी तुम्हाला हे म्हणत होतो, काही लागलं तर मी मला. आहे ना, मी इथेच आहे. वहिनी, तेजाने अजून बायकोची ओळख नाही करून दिली. अरे काय तेजा, आहे ना, येते. जा जा, घेऊन ये तिला. हा, हा, आलो जा. येते. हा, आहे मी. या, तुमची पाहुण्यांसोबत ओळख करून देतो. तुम्ही बोला, मी आलेच. या माझ्या मिसेस वैदेही तेज प्रताप मक्तेदार. नमस्कार. हे काका. बघितलं का माई, कसं मुंगळ्यासारखा बायकोला जाऊन चिकटला ते. अगं ही पोरगी ना, गुळाची ढेप आहे, गुळाची ढेप. गोळाची ढेप नाही, अफूची गोळी आहे.
पण तेज प्रतापांचं हे व्यसन आम्ही सोडवणार. बघच. आई कामाला लाग. तुम्ही बसून घ्या हा? काही लागलं तर सांग. एजंट सासरी नमस्कार नमस्कार नमस्कार. सासूबाई नमस्कार. पाया पडतो. नमस्कार स्नेहाताई. परेशराव नमस्कार. काय स्नेहाताई आजारी होता तसं कळलं. काय बरं आहे ना आता? आता बरं वाटतंय. काय सासूबाई उद्याची तयारी झाली आहे ना भाषणाची? हो. काळजी करू नका. तुम्ही फर्स्ट क्लासच भाषण करणार. हा एकदम जोरदार भाषण करा. काय तेज प्रताप नमस्कार बाई. नमस्कार. हा कसे का रमावतीतच तुमचे सासून सासरे राहतात. त्यांच्याशी कधी पण बोलू शकता तुम्ही. इतर पाहुणे आलेत आपल्याकडे. हा त्यांचं पण जरा बघा. ते मुंबईहून गोखले साहेब आले. विचारत होते तुम्हाला. बोलून घ्या. आणि वैदई सुनबाईंची पण ओळख करून द्या. आम्ही आहोत. नाही कसं आहे का आमच्या नंतर तेज प्रतापानं समज बघायचे. काय मग भाषण करायचं आहे ना लक्षात? हो. काय तयारी बियारी झाली ना व्यवस्थित? म्हणजे आलंय जरा टेन्शन, पण बाकी माईसाहेब ते भाषणाचं नक्की आहे ना? नक्की म्हणजे नक्कीच आहे. उद्या कन्फर्म. बस बस. यांना सरबत द्या. हा हा बस. आलू सामी बस.